धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत चामुंडा माता प्राणप्रतिष्ठा। धुळे शहरातील पांझरंदी काठी असलेल्या चामुंडा माता नगर येथे आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्यास पालकमंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी धुळे शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला। या निमित्ताने 2 जुलै ते 5 जुलै या कालावधीत मंदिर परिसरात विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वेदघोष, पूजाविधी, भजन कीर्तन आणि प्राणप्रतिष्ठा विधीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार सुभाष भामरे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, उपाध्यक्ष संजय बडगुजर, उपाध्यक्ष गुलाब बडगुजर, मनोहर बडगुजर, गोकुळ बडगुजर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या भव्य धार्मिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। उपस्थित भाविकांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच धार्मिक उपक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। हा भक्तिभावाने प्रेरित असलेला जिल्हा आणि आपण बघितलं की अनेक पुरातन मंदिर धुळे जिल्ह्यामध्ये आहेत। अनेक समाजांचे कुलदैवत हे सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये आहेत। आज गुजर, बडगुजर, राजपूत, क्षत्रिय आणि सर्वांचीच देवी असणारी चामुंडा माता यांच्या मंदिराची स्थापना होऊन लोकांसाठी हे खुलं करण्यात आलं। मी आमचे जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत पंढरीनाथ भैया यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जनतेला अजून एक शक्तिपीठ प्रेरणेचं स्तोत्र या धुळे शहराच्या पांझरा नदीच्या काठावर आहे। धुळ्याच्या तमाम जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो। देवीच्या चरणामध्ये प्रार्थना करून देवी माताचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। चामुंडा माता की जय। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।